सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रेल्वे भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शक शिबिरात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भांडूप YCS शाळेमध्ये आरटीएस ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांकरता चित्रकला कार्यशाळा संपन्न। तर कळवा नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी। भांडूपच्या उत्कर्ष नगरमधील YCS शाळेमध्ये JJ स्कूल्स ऑफ आर्ट्सच्या आर्टिस्ट स्टुडिओ ग्रुपतर्फे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांकरता चित्रकला कार्यशाळेचे आयोजन। चित्रकला म्हटलं तर कदाचित सर्वात सोपा विषय किंवा सर्वात कठीण असा विषय। चित्रकला म्हणजे आपल्या भाषेत व्यक्त व्हायचं माध्यम, पण आज गुणांच्या स्पर्धेत शालेय पाठ्यक्रमातून चित्रकला हा विषय हद्दपार झालाय। त्यामुळे सर्वच विद्यार्थी चित्रकलेपासून दूर होत आहेत। याच प्रश्नाला लक्षात घेत JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी प्रदीप राणे, समीर पेंडुलकर, प्रसाद सोनावणे आणि विजय लाड यांनी एकत्र येऊन स्थापित केलेल्या आर्टिस्ट स्टुडिओ तर्फे उत्कर्ष नगरचा YCS शाळेमध्ये चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शाखा क्रमांक 109 चे शाखा अध्यक्ष उमेश माने, YCS शाळेच्या संचालिका नयना तावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आजकाल आपण चित्रकलेसारख्या विषयांपासून दूर जात आहोत, त्यामुळे आपण चित्रकलेसारख्या निखळ आनंद देणाऱ्या गोष्टीला मुकत आहोत। आम्ही सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा खुली ठेवली असल्याचे आर्टिस्ट स्टुडिओचे प्रदीप राणे यांनी सांगितले। तर प्रमुख पाहुणे शाखा क्रमांक 109 शाखा प्रमुख उमेश माने यांनी चित्रकला हे प्रभावी माध्यम असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रमाणे व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून इतिहास घडवला, त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीने चित्रकलेच्या माध्यमातून इतिहास घडवावा अशी अपेक्षा व्यक्त करत मुलांना शुभेच्छा दिल्या। कलाकार हा इतिहास घडवू शकतो, जसं शिवसेना प्रमुखांनी या महाराष्ट्रात हिंदुस्थानामध्ये शेवटी स्वतःच्या कलेने व्यंग्यचित्रकार असल्यामुळे हा हिंदुस्थानामध्ये एक विचार दिलेले आहेत। हे विचार आज समाज घेऊन पुढे चाललेला आहे। तसंच हे उद्याच्या या पिढीतून चांगले कलाकार निर्माण होत आणि समाजासाठी आणि हिंदुस्थानासाठी काम करावं अशा त्यांना शुभेच्छा देतो। या सर्व मंडळींना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। तर चित्रकला हे माध्यम असे आहे की प्रत्येकाला चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होता येते। गाणे, नाचणे या गोष्टी प्रत्येकालाच करता येत नाहीत, पण एखाद्याने ओढलेली लहानशी रेखही अनेक अव्यक्त भावनांना व्यासपीठ देते। म्हणून प्रत्येकाने चित्रकलेकडे वळावे। जर चित्रकलेच्या क्षेत्रात कुणालाही समस्या असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा। आम्ही तुमच्या समस्या सोडवण्याकरिता नक्कीच प्रयत्न करू असे आवाहन आर्टिस्ट स्टुडिओचे प्रसाद सोनावणे यांनी केले। मी एवढं सांगेन की चित्र काढा आणि चित्र जगा, कारण त्यांच्यामध्ये जो इनोसन्स असतो ना तो त्या चित्रांमधून दिसतो खूप चांगला। काही पोरं जे असतात ते खूप आतून दामलेले असतात आणि त्यांना व्यक्त करायला काही सोर्स नसतो, कारण ते ना लिहू शकतात, ना गाऊ शकतात, ना हे। पण ज्या पोरांना काहीच नाही करत त्यांना एक पेन्सिल उचलावी आणि चित्र हा सर्वात चांगला माध्यम आहे त्यांचं एक्सप्रेशन करायला। तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की चित्र काढा, चित्र जगा, आणि तुम्हाला काही मदत लागली की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्यासाठी येऊ, मदतीला धावू। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या चित्रामध्ये काही मदत लागली, तुमच्या इथे तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे काही उपक्रम होऊ शकतात जिथे लहान पोरांना अशी संधी मिळेल चित्र काढायची कुठल्याही प्रकारचा, म्हणजे अक्षरशः क्ले वर्कपासून पोर्ट्रेट, स्टिल लाईफ आणि काही, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा नंबर आहे 9004647119। परत मी रिपीट करतो, 9004647119। माझं नाव प्रदीप राणे आहे आणि मला प्लीज कॉन्टॅक्ट करा, कारण तुम्हाला जर खरंच वाटतं की तुम्ही काहीतरी करू शकता चित्रकलेच्या बाबतीत तर बिनधास्त कॉन्टॅक्ट करा। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। कळवा नाका येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। या पुतळ्याचं अनावरण माननीय श्री राष्ट्रपती महोदय प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रम सोहळ्यास केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्यपाल के शंकर नारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील हेही येथे उपस्थित होते। पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर पोलीस मैदानात औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात ही पोवाड्याने झाली। या पुतळ्याचे शिल्पकार केदार घाटे व नितीन घाटे यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर नव्या पिढीला इतिहासाची आठवण या शिवरायांच्या भव्य प्रतिमेतून केली जाईल असे वक्तव्य केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले। तर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ठाणे नगरीत उपस्थित राहिल्याबद्दल प्रणव मुखर्जी यांचे आभार मानले। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एसनाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूप कांजूर रेल्वे प्रवासी संघातर्फे पश्चिम रेल्वेमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेची माहिती देणाऱ्या मार्गदर्शन शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पश्चिम रेल्वेमध्ये 2014 वर्षात होणाऱ्या महाभरतीमध्ये जास्तीत जास्त भांडूपकरांनी सहभाग घ्यावा यासाठी रेल्वे भरती 2014 संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. भांडूप कांजूर रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे भरतीचा अर्ज कसा भरावा, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत, परीक्षा पेपर कसा असतो, शारीरिक चाचणी कशी असते इत्यादी सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्याकरिता रेल्वे भरती माहिती पुस्तिका आणि अर्ज यांचे वाटप भांडूप रेल्वे स्टेशन परिसरात केली. प्रवासी संघाच्या या उपक्रमाला भांडूपकरांचा प्रचंड असा प्रतिसाद लाभला. यावेळी सुमारे 7,000 माहिती पुस्तिका आणि अर्जांचे वाटप येथे करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. भारतीय जनता पक्षाचे भांडूप विधानसभा अध्यक्ष जितेंद्र घाडीगावकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका वैष्णवी सरफरे, अनिशा माजगावकर, भांडूप विभाग अध्यक्ष योगेश सावंत इत्यादी मान्यवरांनी या मार्गदर्शन शिबिराच्या आयोजनात मोलाचे सहाय्य केल्याची माहिती भांडूप कांजूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त भांडूपकरांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रशांत कदम यांनी एस9शी बोलताना केले. भांडूप कांजूर रेल्वे प्रवासी संघटना आहे, ह्याच्यामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा सहभाग नाही आहे. इथे ट्रेनमधनं प्रवास करणारे सगळे पक्षाची लोक प्रवास करतात. तर त्यामुळे रेल्वे ही आहे ना मुंबईची रक्तवाहिनी समजली जाते आणि भांडूपमध्ये राहणारी जनता जी आहे ती गोरगरीब आहे. आणि गोरगरीब जनतेला जी रेल्वेने जी पुस्तिका जी प्रकाशित केली होती, ती रेल्वेनी पुस्तका जी प्रकाशित केली त्याची किंमत होती 15 रुपये आणि आपण त्यांना मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करून ती पुस्तिका लोकांना आणि फॉर्म हा फुकटमध्ये वाटण्याचा प्रयत्न करतोय. कारण का की भांडूपच्या जनतेचा जर विचार केला, भांडूपमध्ये राहणाऱ्या जनतेचा जर विचार जर केला तर त्या लोकांना ते आत्ताच्या महागाईच्या याच्यामध्ये ते परवडण्यासारखं नाही आहे. तर तो एक छोटासा आम्ही प्रवासी संघटनेच्या माध्यमातून जो उपक्रम तो राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जोड दिलेली आहे भांडूप विधानसभेचे अध्यक्ष जितेंद्र घाडीगावकर यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्याबद्दल मी त्यांना पण एक ह्याच्यामध्ये श्रेय देण्याचा मी प्रयत्न करेन की त्यांनी जो आम्हाला जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद म्हणतो. आणि भांडूपमधल्या लोकांनी ह्या भरतीमध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याच्यामध्ये नोकरी लागावी ही माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. या कार्यक्रमाला झालेली गर्दी म्हणजेच भांडूप विभागातील बेकार बेरोजगार तरुण तरुणींचे विदारक चित्र आहे. केवळ अर्ज मिळवण्यासाठी झालेली गर्दी पाहून या परिसरातील तरुणांच्या समस्या लक्षात घेत असल्याचे मनसे नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी सांगितले. रेल्वे भरतीबाबत मराठी मुलांमध्ये नेहमीच अनभिज्ञता असते, म्हणूनच जास्तीत जास्त मराठी मुलांना रेल्वे भरतीची प्रक्रिया योग्य पद्धतीने माहीत व्हावी आणि त्यांनी रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये भाग घेऊन यश संपादन करावे. याकरिता रेल्वे भरती 2013-14 मार्गदर्शक पुस्तिका व अर्ज वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैष्णवी सरफरे यांनी दिली. आताही 6,000 जवळजवळ पदांसाठी भरती होते, पण बऱ्याचदा असं होतं की लोकांना माहितीच पडत नाही अशा ज्या भरती होतात. तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रशांत कदम आणि भांडूप कांजूर रेल्वे प्रवासी संघटना यांनी हा इतका सुंदर उपक्रम राबवला आहे की इथे प्रत्येकाला रेल्वेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला इथे माहिती मिळते. पुस्तिका इतकी साध्या सोप्या भाषेत बनवली आहे आणि त्याच्या थ्रू
जे जे इच्छुक आहेत, जे नसतील तेही इच्छुक होतील अशी आशा आहे. तर त्यांच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि प्रत्येक प्रवाशाने प्रत्येक ज्याला गरज आहे नोकरीची अशा याने या उपक्रमाचा लाभ घ्यावा. इतकी गर्दी म्हणजे शासनाच्या नाकर्तेपणाचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना निवडून देऊन बेकारी बेरोजगारी कमी करावी अशी प्रतिक्रिया भाजपाचे भांडूप तालुका अध्यक्ष जितेंद्र घाडेगावकर यांनी एस9शी बोलताना व्यक्त केली. गेली अनेक वर्ष इथे उपक्रम असे राबवते. इथे तरुणांना जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी देण्याचे बरेचसे या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि दरवर्षी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम इथे राबवतात. याचे अध्यक्ष प्रशांत कदम, सरचिटणीस संतोष परब आहेत, समीर अडकर आहेत. ह्यांनी अथक प्रयत्नाने हा विषय नेहमीप्रमाणे हा घेतलेला आहे हातामध्ये. आणि असा कार्यक्रम, नुसता हा कार्यक्रम नोकरी मिळत नाही, याच्यातून नोकरी मिळायच्या आधी फक्त जे फॉर्म वाटतोय त्यासाठी ही जी गर्दी सर्व जे तुम्ही बघितलं ती गर्दी आहे. ही गर्दीवरून आपल्याला समजतं की आजच्या आपल्या देशामध्ये, आपल्या विभागामध्ये किती बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी कुठेतरी कमी करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे की आज तुम्ही नरेंद्र मोदी यांना निवडून ह्या बेरोजगारीतून कुठेतरी मात करण्याचा सर्वांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त वागळे विभागात युवा महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या हस्ते पार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त किसननगर येथे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस गटनेते व स्थानिक नगरसेवक रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव राबवण्यात येणार आहे. सिने अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या शुभ हस्ते शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी शौराज्य जीवन वाल्मिकी, ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, महिला अध्यक्षा ज्योतिताई ठाणेकर, नगरसेविका मीनल संखे, नगरसेविका मालती पाटील, नगरसेवक मनोज शिंदे, नारायण पवार यांसह विविध मान्यवर येथे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही जुन्या हिंदी गाण्यांनी करण्यात आली, तर परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होऊन सादर होणाऱ्या विविध गीतांचा त्यांनी आस्वाद घेतला. या युवा महोत्सव अंतर्गत लहान मुलांसह तरुणांकरिता विविध स्पर्धा व कार्यक्रम येथे राबवले जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
पत्रात आपलं स्वागत. कोपरीतील नवकुंडीय महायज्ञस्थळी महिलांचा पैठणी खेळाकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद. न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघ व तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने ठाणे पूर्व येथे नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. जनकल्याणार्थ सहस्त्रचंडी हवनात्मक यज्ञ येथे केला जातोय. या कार्यक्रमाअंतर्गत धार्मिक उपक्रम विधिवत पूजा अर्चा करून भक्तजन देवीची सेवा करीत आहेत. काल महिलांकरिता धार्मिक उपक्रमांसह येथे पैठणीचा खेळही येथे राबवण्यात आला. मराठी सिने अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिची या खेळास विशेष उपस्थिती लाभली. पैठणीच्या खेळामध्ये महिलांकरता येथे विविध खेळ घेण्यात आले. मोठ्या संख्येने स्थानिक महिला या खेळामध्ये सहभागी झाल्या. स्पर्धेतून आऊट झालेल्या महिलांना अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. संत तुकाराम मैदानात विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रम राबवित 31 डिसेंबर पर्यंत हा महायज्ञ केला जाणार आहे. सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. आगरी समाज मंडळ ठाणे परिसराच्या वतीने ठाण्यातील शिवाजी मैदानात आगरी महोत्सवाचे आयोजन. आगरी समाज व ठाणे परिसराचा विकास करण्याच्या उद्देशाने ठाणे शहरात आगरी समाज मंडळ ठाणेच्या वतीने आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सर्व स्टॉल्सची पाहणीही केली. महोत्सवादरम्यान एकूण 40 स्टॉल्स उभारण्यात आले असून शोभेच्या वस्तू, सैन्यदल प्रशिक्षण मार्गदर्शक पुस्तके, लोणची, पापड, खाद्यपदार्थ, कागदापासून बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकही वस्तूंची खरेदी करण्याकरता येथे आवर्जून येत आहेत. मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींसह मेजर सुभाष गावंड, अशोक पोहेकर, देवराम भोईर यांचीही उपस्थिती लाभली. तलावपाली येथील शिवाजी मैदानावर 26, 27 व 28 डिसेंबर पर्यंत या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रेल्वे भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शक शिबिरात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भांडूप वायसीएस शाळेमध्ये आरटीएस ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांकरता चित्रकला कार्यशाळा संपन्न. तर कळवा नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.